हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मित्र चॅनलचं खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक अनोखा असा ठसकेदार पदार्थ, जो खाऊन तुम्हाला की नाही उन्हाळ्यात खूप चव येईल तोंडाला आणि भाकरीसोबत तर अप्रतिम लागतो हा पदार्थ. तर मी असे 2 कारले घेतलेत आणि त्याच्यावरचे ना हलके हलके असे त्याचे ना ते टोक असतात ना वरचे सालटे, ते काढून टाकायचे. हलके हलके पूर्ण नाही हे करायचे त्यांना. आणि आहे ना अशा फोडी करून घ्यायच्या आपण छोट्या छोट्या. आणि त्यातलं मधलं आहे ना, ते सगळं बी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तुम्ही असे स्लिट करू शकता साईडला, किंवा डायरेक्ट असे अख्खे ठेवून पण त्याच्यामधले तुम्ही जे बिया असतात ते काढू शकता. तर मी काही कारल्यांना असे स्लिट्स मारलेत आणि क्लीन केले मधून, आणि काही कारले मी ना तसेच ठेवलेत. मी दोन्ही प्रकारे तुम्हाला करून दाखवणार आहे कारलं. तर असं कारलं केलं ना, तर आमच्या घरात सगळेजण आवडीने खातात आणि खूप भन्नाट लागते आणि पटकन होणारी रेसिपी. याला काही खूप असे पदार्थ लागत नाहीत, काही नाही. फक्त हिरवी मिरच्या तुमच्या तिखटानुसार घ्या. मी इथं 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण मात्र जास्त लागतं ह्याला. तर मी इथं की नाही जवळजवळ 20-22 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि एवढूसाच तुकडा खोबऱ्याचा घेतला आहे. कारण आपल्याला सारण बनवायचं आहे त्याच्यामध्ये भरण्यासाठी कारल्यांच्यामध्ये, आणि खोबरं ना असं व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे. नाहीतर मग तुकडे तुकडे खोबरं राहतं, मिक्सरला एकदम बारीक होत नाही. आणि आपल्याला ह्या सगळ्याचा आहे ना ठेचा करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यात मी काय काय घातलं आहे तुम्ही बघितलंच आहे. 7-8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे, आणि 20-25 पाकळ्या लसणाच्या, आणि थोडंसं मीठ घालून मी हे ना वाटून घेतलं आहे. वाटण म्हणजे असं पूर्ण पेस्ट फाईन करायची नाही आपल्याला. आपण जसा ठेचा वाटतो तसंच कोरस वाटून ठेवायचं. आणि इथं मी ना 1 ग्लास पाणी उकळत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये की नाही थोडीशी चिमटभर हळद आणि थोडंसंच 2 चिमटी मीठ घालून ना हे कारले व्यवस्थित त्याच्यामध्ये ना उकळून घेतलेत. तर कारले अशा प्रकारे उकळायचे जेणेकरून कारले असे ना हाताने आपल्या प्रेस होतील, म्हणजे शिजल्यासारखे तुटतील. असे एवढ्यापर्यंत आपण उकळून घ्यायचेत आणि मग ते काढून थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत कारले. आणि हे बघा, आपण जो ठेचा वाटला होता की नाही, असा कोरस वाटला आहे मी ठेचा, आणि त्याच्यामध्ये की नाही थोडीशी हळद घातली आहे. आणि लिंबू असला तर पिळा आणि नसला तर नाही पिळलं तरी चालतं. कारले अजिबात कडू लागत नाही. माझ्याकडे लिंबू होता म्हणून मी पिळलं होतं. आणि की नाही हे बघा, असे पण मी कारले म्हटलं ना तुम्हाला, कोणत्या कोणत्या कारल्यांना स्लिट्स मारले ते बघा असे, आणि कोणते कोणते कारले ना असे भरलेत मी दोन्ही साईडनी, त्याच्यामध्ये स्टफिंग केलं आहे. तर हे ना व्यवस्थित कारले भरून घ्यायचेत आपण. आणि कारल्यातलं अजिबात सारण बाजूला निघत नाही. आणि कारले ना खूप छान हे सारण एवढं फ्राय होऊन एवढं भारी लागतं ना, क्रंची असं खूप भारी लागतं. हे मॉइश्चर जे दिसतंय ना आपलं, थोडंसं हलकं हलकं पाणी पाणी, तर ते पाणी आहे ना पूर्ण त्या तेलामध्ये निघून जातं आणि तेलही जास्त लागत नाही. मी फक्त 1 चमचा इथं तेल घेतले आणि त्याच्यामध्ये आपण भरलेली ही कारली आहेत ना सगळी त्याच्यामध्ये सोडणार आहे तेलामध्ये. आणि ना जास्तीचं हलवायचं नाही आहे, खालीवर परतायचे, फक्त तेल चारी बाजूनी कारल्यांना लागलं पाहिजे. हे बघा असं. आणि की नाही छान व्यवस्थित तेल चारी बाजूनी लागलं ना कारल्यांना, तर मग ती कारली आहेत ना झाकून ठेवायची प्लेटानी. एक 5 मिनटं झाकून ठेवायची मिडियम गॅसवरती. फास्ट गॅसवरती ठेवाल तर ते करपून जातील, मग करपल्यावरती चांगलं नाही लागत. त्याच्यामुळे मिडियम गॅसवरती ठेवायचे. आणि मिडियम गॅसवर ठेवल्यावर करपत अजिबात नाही, कारण ऑलरेडी कारल्यांमध्ये मॉइश्चर आहे. हे बघा अशी झाली आहेत आपली कारली, अजिबात करपलेली नाही, कुठंच लागलेलं नाही, काहीच नाही. असं झाल्याने याच्यानंतर आहे की नाही मी थोडंसं अजून गोल्डन ब्राऊन होण्यासाठी 5 मिनटं परत झाकून ठेवली आहेत. आणि कारली एवढी भन्नाट झाली होती ना, भाकरीसोबत तर एवढी भारी लागत होती कारल्याची अशी भाजी. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत चला. कमेंट केल्याने काय होतं ना, की वेगवेगळ्या रेसिपी करण्यासाठी हुरूप येतं, नवीन काहीतरी करण्यासाठी छान वाटतं. आणि आपले कारले बघा असे झालेत, स्टफिंग त्यांची अजिबात निघालेली नाही आहे आणि चारी बाजूने असे गोल्डन ब्राऊन झालेत. आणि बघा असे खूप छान लागले होते कारले.